अधिक महिन्याचे पोथी. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदिनयनी त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी सर्व दुःख दारिद्र्य शमनी विघ्नहरणी महामाये तुझ्या कृपा कटाक्षे जाण पांगुळ पावना हुणे करी गमन मुका तोची वाचाळ होय जाण रूपे करुणे तुझ्या एका श्रोते एकाग्रगृत मलमाशी अति अद्भुत लक्ष्मी नारायण सांगत तोचे संकलार्थ निवदू लक्ष्मीपदेव देवादिदेवा कृपासागरा करुणार्णवा समान फलव्रत प्रभावा कैसनी देवाला जे विशद किजे जे पुरुषोत्तमा तिने आचारता कर्मा कर्मा प्राणी पावती मोक्षधामा भुजधमा उपरती ऐसा शब्द रमेचा ऐकोण बोलता झाला नारायण तोची लोकोद्धार पूर्ण श्रोते करा श्रवण हो एक सुंदरी पाही समान फळ सर्वही परी उत्तरोत्तमही प्रकार वेगळा पै विशेष महिमा जाण पौर्णिमा म्हणजे 3 माघी वैशाखी कार्तिकी जाणा विशेष होण मलमाशी येथे की जे स्नानदान विधी विप्रभोजन यथाविधी होम हवन जपसिद्धी तरी सर्व सिद्धी तुपावे धावे करावे विप्रपूजन मग यथाशक्त्या दिजे दान त्रिणी दशक अपुपन्न ऋताद्वैत अर्पावे याईवरी जे दान निवेदन ते पाहिजे प्रत्येही केले ऐसे जरी न घडे एक वेळे पाहिजे केले ऐसे जरी न घडे एक वेळे पाहिजे केले पौर्णिमेशी मग संपूर्ण मास संपादित व्रत उद्यापन केजे यथास्थित तै संपूर्ण फल होय प्राप्त जाण सत्य वरानने संपूर्ण फल समानता प्राप्त होय कैसेनी आता तरी यथार्थी एकी तत्वता इतिहास शिवानने पूर्वी कृतयुगाच्या ठाई अपूर्व झाली एक नावाई तिची श्रवणा करू ये समये तुझ पायी वरानने शिवशर्म नामे नुपवर असे भूपती राजधार धर्म पारांगत अतितत्पर दानशूळ प्रतापे सर्वधर्मी पारंगत पाये हरिभजने जिने देही कथा भजन पुराणे कालकर्मी सर्वही नीती न्याये चालवी राजधर्म सत्पात्री विन्मुख नवे कधी ना प्रवर्त वादविवादा हरिस्मरणी रत सदा विप्र सेवादरेशी भार्यातयाची सुंदर पतिव्रता श्रेष्ठमयी नामे तत्वता परमप्रीती होयता सदा सादरता पतिसेवे तव पातला मलमास उभयता आचरती व्रतास विप्रभोजनी अति हव्यास दिवसेंदिवस वृद्धिगत दानधर्म नित्य करीती उनी न पवी कवणे रीती प्राप्त स्नाने होयता सारिती आणि मौने सारिती नक्ता ते ऐशी व्रत शास्त्राधारे आचरती उभयता वधूवरी तव अंगिरा ऋषितपी थोर राजदर्शना पातला दृष्टी देखता तपुराशे उल्हास परमनुपाशे देऊनिया निजासनाशे भूतळ वाटाशे वैसे राव मग आणोने पूजा प्रकार उभयता पूजिते झाले मुनेश्वर परमहर्ष निर्भयानुपवर करी सोपस्कर पूजेचा ऐशी पूजा करिता तेच क्षणी वस्त्र अलंकार अचिला मुने परमहर्षयुक्त अंगिरा म्हणे आदित्य पावणे नुपाचे मग बोलता झाला मुनी भावा हगळा देखिला भूपती व्रताचरता होयता होयती झाला माती आनंद उत्तमासनी बैसविले आम्हा भूमिशाही तो नुपोतमा तुझ ऐसा धार्मिक महात्मा न देखला अद्यापि विप्राते दिदले अग्रहार वापेखोर सरोवरे अपार कीर्ती तुझी नुपवरा थोर भूधरा आगळी ऐशी स्तुती वादे मुनीशी प्रशंसा ऐकता नुपाची उद्विग्नता नाही गेला मनाची बोले काही नुपवर
सर्व दर्शने धन्य झालो आजी. सकळ तीर्थ तव चरण सरोजी. भाग्या ते पार नाही आजी. कृत्य असची. मज केली दुजे सेवे ऐसे नाही देखे. साधना दुखे नाही अनेक. सदा सेवावे चरणांदक. पावन होती सर्व हे तुमचे आशीर्वादे करुणा. सकळ संपत्ती लादली पूर्ण. ऐशी तुमचे महिमाण केले पावन मज लागे. न पाचारिता आली ती अवलोकिती सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी होती मानी तृप्ती मी सर्व दिने. ऐसा स्तुतिवाद एकमेकांते. वाक पुष्पे संतस्विती तेथे. तव बोलता झाला नूपनात. मुनिवरा ते काळी. म्हणे स्वामी ऐकावे. जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेचे कधी तो सुशोभा नावावे. तथास्तु या भावे बोलविनी. आम्ही उभयता चरिव्रतास मलमहात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखले असे तिची परिसे जी मुनिराया. माझ्या नगरा माझी एक. वैश्यनाथ असे देख. वीर असे तयाचा नामेक. परमहिंसक चांडाळ तो. शौर्य कर्म करुणी जाना. अक्षदियाने गोधन तयाता विक्रय करुणी. धन हरित विप्राचे. जीवमात्राचा वध करी. प्राणिया ते जीवे मारी. वेषनरत हो रात्री. ऐसा दुराचारी कृतघ्न. निष्ठुर वाचिनी अनुत वचनी. पापा ते भयन माने हरी म्हणे. ऐसा तो वर्तत असता जणी. झाली परिते का. ऐसा तो परमा कृतज्ञ. स्त्री सहित सेविले अरण्य. सहकुटुंबाशी हिंसा धर्म चरुण. उदरपोषण चालविशी. सदा मार्ग रोधोनी जाण. हरितसे पंतस्थाचे धन. वस्त्र आणि प्रावरण हरणे न सोडितसे. ऐसे असता एके अवसरी. तुषाकांत वीर अंतरी. उदक धुंडता हिंसा करी. तव देखील नेत्री अपूर्व. एक देवालय अतिजीर्ण. श्री विष्णू दैवत असे जाणा. देखता झाला दुरून. हर्षयुक्त निजमनी. सभोवते वृक्ष धनवाट. केळी नारळी आचट. आम्र निंबोनी आणि कवठ. देखता थाटन वनफुले नाना पुष्पाची जाती. तेथे बिल्वादी वृक्ष शोभती. जाई जुई आणि मालती. केतकी डोलती फुलभारे. येथे चातले मायुरे बदक. चाक वाघादी कोकिळा कडक. नाना जातीचे पक्षी अनेक. विचारती देखती ठाई. ऐसे अपूर्व रम्यस्थान. सरोवरी उदक अमृत समान. वीरेश्वरी नयनी देखून गेला धावून सरोवरातीरा. कांती सहित जलपान करून. क्षण एक विश्रांती पावला त्या स्थानी. तो तिथे आमुची राजपत्नी. दर्शन लागून गेलीसे. करुणिया देवदर्शन. नयनी भसवती निरखतसे वन. तव तेथे स्त्री पुरुष दोघेजण. बैसले श्रमोन एकांती. तव ते वीरभाऊची भार्या. येवनी लागतसे पाया. स्वदुःख वार्ता निवदनिया. हृदित शब्द करुणी. म्हणे बाई जन्मांवरी. भरताराचे सौख्य नाही तिळभरी. हा तव कृतघ्न दुराचारी. परमहत्यारी निर्दयी. याच्या संगती करुण. काही नेणे काही पुण्याचरण. दान तपन घडे जाण. पाप चेच सर्वदा. नेन जन्मपंक्ती अनंत. नेन सकन घडे देहांता. पुढे यम यातना बहुत. नदीशे प्रांत मज काही. अशी नाना परी करुणा. भागीती झाली वीरांगणा. कृपेन द्रवली ते शुभानना. राजांगणा ते वेळी. मग उठनिया लवला हे. नृपाचरणे ठेवली डोळी. नने महाराजा विनंती परिसावी. ही उभयता अति दुःखी. तरी याते कवन उपावो. स्वामी कृपा करुणी निर्वेदाहो. अतिउत्तम नरदेह पहावो. केवी गती पुढारी पै. पूर्व कर्मादाभूत हे दोघे. हिंसा धर्म आचरती अंगे. पुण्य संस्कार अंगी न लागे. तरी तरती वेगे कैसेनी. याते पाहुणे हृदयी. दया उपजली माझे जीवे. तरी कृपा करुणी उपदेशावी. पावे पदवी सायुज्यता. एक वनी उभया त्याचे वचन.
मग मी वयता ते आश्वासन फळे बक्षविले तया लागना उपाय जाण सांगतला सहजरित्या बोललो त्या ते प्राप्त झाल्या मलमासा ते तरी सांगितो ते तुम्हा ते धरा मानशी निर्धारे अंतकाळी जया ते घडे विष्णू स्मरण तयाने अन्य सेवान लगे कारणे पापी हो का सज्ञान अज्ञान जाय उदरण तत्काळी तरी तुम्ही भयता स्त्री पुरुष मनी धरोणी हव्यास नित्य विशेष विशेष नामवश पै करावा नित्य प्राप्त काळी वठवण देवळी किजे सडा सांभाळण नंतर सरोवरी स्नान करून करा भोजन आदरे असे तया ते संयमे निवदिले तथास्तु म्हणून देही वंदिले मग आचरू लागले तैसे चिवयता नित्य सडा समार्जना करिता सरोवरी स्नान सरिता अष्टप्रहार भजना करिता न सोडते दिन रजनी नित्य होता मध्यंत काळ मिळून आणिता ती फळे देवा ते अर्पणे सकळ शेष भक्षिते वयता ऐसा क्रमिता भावार्थ स्वामी या नवल वर्तले तेथे कृपाळू झाला रमानात परम भावार्थ जाणवणे मलमास होता संपूर्ण तववरे केले आचरण प्राप्त झाला शेवटील दिन झाले विधान ते ऐका सहजी झाले प्राप्त स्नान सर्वही पर्वणी साधिले तेने व्याधिपात पौर्णिमा जाण द्वादशामाशा ते कवन पर्वणी कवने ठाई हे तो तया ते ठाऊकीची नाही परी कृपाळी तो शेषशाही केले नवाई ते का सहजी घडली तया उपोषण करिता वन फळाचे भक्षण जिव्हा रंगली नामे करुण झाले दवना पापाचे सप्तदा जन्माचे गेले पाप तव विमाना उतरले आपोआप करुणी उभयता दिव्य रूप निज स्वरूपी ठेविले जेवढे नाम महिमा आगळे महापापीय उदरिले स्वनयनी आम्हा देखिले म्हणून कथिले स्वामिया ऐसे इतिहासा लागून अंगिरा ऋषी ते कथी निर्फनंदन ऋषी वदे पाहिजे भावापूर्ण तेने नारायणा कृपा करी पुन्हा राये ऋषी आचरला नमस्कारुने बोळविला राये संपादन व्रताला केले उद्यापनाला विधीने मग तो पत्नीसहित भूप विष्णुलोकी राहिला सुखरूप इतिहास हा अपरूप स्वयमे निवेदी नारायण अशी भगवत भक्ती करिता विष्णू लोका पावली उभयता या लागे मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता हा हृदय आठवता अनंत आठविजे पाहतो वीरा आणि पत्नी काय साधन केले तयाने सहजासहजी समाधानी नेले उदरणी भगवते या लागी भावार्थ करणे वश राहो जनार्दन सुखील तुमचे यमयातना नित्यमाना वचना ते ऐसा समाधा लक्ष्मीनारायणे तवची विस्तारला श्रुतिया कारणे जोडोनिया बद्धपाणी अनुसारा दिनयामिनी पै येथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्य पुराणेचे समाप्त मनोहर सुत विरचित सप्तशमोध्याय रसाहा गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती विश्वंभरा विश्वस्फूर्ती करुणासमुद्रा कृपामूर्ती निवारी अधोगती पै माझी मी तव अनाथ दीन प्रार्थितो करुणावचन दयाळू वा कृपाधन रक्षावे कृपेने दासाते मलमाहात्म्य अतिपावन एकोतर श्रोते भाविक जन लक्ष्मीनारायण संवादपूर्ण परिसा सज्जन आदरे लक्ष्मीवदे हो जनार्दना भक्त प्रतिपाळ अघहरणा परिसा माझी विज्ञापना हे नारायणा कृपणा करुणा सिंधो तरी स्त्रियांनी काय करावे कवन व्रत आचरावे केवी हे मोक्षाते पावावे देवदेवा सांगावे सर्वही श्रीदेहाची आकृतीचे जाण शरीर अमंगळता पूर्ण हरेल कसे ते कृपा करुण वदावे जाना स्वामिया मलिनता प्राप्त झाली देही स्पर्श न करीती कोणीही
तयाच्या कुशी जन्मी देही ते तव पायी न स्पर्शते. देव ब्राह्मण आणि अग्नी ते हे साक्षी देवणी पिता अर्पिदानी दान घेतले तेची भरतार. धनी परी देहाला गुणी स्पर्शेना ऐसे गुणी उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. शृणो सुंदरी ये सोपस्कार एके वचन प्रश्नांचे. सकळ धर्मा माझे उत्तम धर्मदान स्त्रियांते देव भरताराशी पूर्ण. तया वेगळे दैवतान केले साधन जन्मवरी साधन केले. शास्त्र पुराणे दैवत पूजिले तेथी तुकेही वाया गेले. जे नच हरले पती आज्ञेपैये जे पती वचना ते न माने. वचनार्थ करी पती लागोणे अनुतदा असत्य वदने वचने तरी निवेदी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी त्या हो घडती स्त्रियांशी काही सायाशी किंवा अनायाशी तरी सुटका अशी अशेना. म्हणून सर्वेश्वर स्त्रियांचे दैवत आपला भरतार. हात वेदीची केला निधार अनेक विचार नशेची. पतीची आज्ञा तिची मान्य तेची दैवत पतिव्रते लागून. पती वाचून इतर सर्वशीन नशे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाना लोपमुद्रा पतिव्रता धन्य. तिन्ही नाम घेता पूर्ण होय शळना महापापा. ऐशा धर्मतेची पतिव्रता नाहीतरी इतरही कांता. तयाशी किंचित वार्ता ती सर्वदा निवेदू. भरतारे मागता उदक एरी कोपदावत असे देख. ने पात्र घेऊन आणा समेक नाही उदक गृहा माझी. तथापि उदक असलिया कुंडे पात्र आणुनिया आपटे तया पुढे. क्षुधानळे पीडिता निवाडे करी बडबड वाऊघे भरतेची करुणी निमित्त. सक्रोधे अन्न पचवित खारट आळणी म्हणता तीथ म्हणे करावे हस्ते आपुलिया. जन्म गेला नाव ठेविता रसनेची नावे काय सया पाहिजे आता. कैसेनी या प्रकारे की जे शुद्धा शांतता असे अवगत स्वभाव हा. ऐसी असे तत्वता त्या म्हणे नयेजरी पतिव्रता. अशी हिची संसार करिता जन्मवृक्षा प्राणियाशी तरी पतिव्रतेस मरिती. इतिहास वदे रमापती तोची वदे श्रोतियापती. अनुपम्य स्थिती आगडी तरी कश्यपमिर देशी प्रबळ. धर्म पुरी व्याख्याना प्रज्वळ तेथील विप्र एक. परमसुशील नाम जान धर्म शर्मा. स्नान संध्या शिळ सत्पात्र धर्मपारायण अग्निहोत्र. पोटी नशे पुत्र अनुमात्र सत्पात्र तयाशी. नामे जाना ते सुशिळा पतिव्रता परमा मंगळा. उभयता क्रमित काढा असे निर्मळा हृदयीचे. वयसा ती समान साठीची झालीसे गणना. तव धर्मशर्मा बोले ती लागून एक वचना भामी नये. वसंत ऋतू उष्ण मास गंगेशी चालावे स्नानास. येई अवकाश म्हणते तयास निघती झाली तात्काळी. पाहून या गंगोदक निर्मळ तुझे कोणी नशेची अळ. जडी रिगोनिया ते वेळ स्थान करी तातडी. परिबुद्धी कर्मानुसार हृदय उदेला कामविकार. विप्र झाला कामातुर बोले उत्तर श्रीते. जलक्रिया करावी रती सुखाते विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या म्हणे तरी आचरावी क्रिया हे. तव एरी वदतसे उत्तर म्हणे हे केऊ ते उदेले अंतरा. मध्यांत पाताला भास्करा वरी गंगतीर हे पवित्र. त्याही वय नसे आपुले ते तो केवी मने उद्भवले. मग तो वचन मोडता नहे वहिले. बोल लागले पतिव्रतेशी तरी श्रोही चला निधी. मग सावरू हे विधी इरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवधी. ते ऐसे तिचे वंदोन जल क्रीडा करीती झाली नग्न. द्रवू लागले पूर्ण हृदय वदना घुसघुशी. मग सारते झाले रते शीत शांत केले ते वेळी सती. धन्य ते पतिव्रता सती वचन नमुळे भरताराचे. परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरिती झाली गर्भाते. नवमास भरताची ते झाली प्रसूत कामिनी. आश्चर्य करती सकळ जन म्हणती पहा नवलकोन. वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामने आदरीशी. कोणी निंदिती कोणी स्तविती. तव दोन पुत्र झाले तिचे प्रती. शारदा आणि शांती म्हणती नामे वेता ते साजिरी. पुत्र वेता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धी गुणदान. 5 वर्ष झाली पुन्हा पुढे कथन अवधारा. गंगेजळी
जलक्रिया केली ते अति रती संपादिली त्याची फळे पापे फळा आली तत्काळी तनु भाजली उभयतांची उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडे ना तयाते न सुच अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उभाय करते नाना प्रकार मोह धरोने माता पितर करता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परी व्यथा अधिक प्रबळे कुमार तरफडती बाळे दीन वदले करुणिया शोक करते माता पिता केवते उदले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखील सत्ता तुझिया तेही दशा उद्भवली बाळ कष्ट न देखती या काळे महादेवादिदेवा चंद्रमोळी वेळ आली मृत्यूची ऐसा नाना परी विलाप करते उभयता मायबाप मग तया ते लाविती लेप शीतळता चंदनाचे उत्तम चंदन आणणे मर्दना करते पुत्र लागुणे परी शीतळता नव्हेची नयने यथाभूत बाळकते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखुण येत जे जे उपचार सांगत ते करते माता पिता परी काही केल्या नव्हे बरे अधिकच चरफडे कुमारे वृत्तांत एकता नफवरे तोही येत धावनिया नृपधार्मिक पाही देखुनी आश्चर्य करीत उदयी मने माझ्या राष्ट्रीयशे नाही धन्वंतरी आगडा मग राहे शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी महंत उपावन चालत कवनाचा तव एक अपूर्व वर्तले घालावर ऋषी येता जा देखिले राये निजासनी बैसविले पूजन केले यथाविधी मग ऋषी ते सानंद समाचार कथित झाला साचार म्हणे न चालेचे उपचार विप्रकुमार कष्टदाता ते तव न देखवे माझेने उपाव केला बहुजने परी शांत नव्हे ज्याचेने कष्ट तिथोनी माता पितरे ऐसे नुपाचे वाक्य ऐकून बोलता झाला घालव म्हणे एक नुपा चक्रचूडामणे उपाय लागून या सांगतो असेल तरी होता तिच्याच हस्ते उदक संचिता तरी अजर ते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते ऐसे एकता उत्तरा राहे नगरी पिटला डंगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा येई त्वरा या ठाई नगरी प्रकट झाली माता परी कोणी न बोली पतिव्रता सत्य राजभारी सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया नूप तव चकाटला अंतरी म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी न देखे ची माझ्या नगरी केवता उडारी परिणाम तरी सामुग्राशी वार्ता ग्रामवासी राजकांता हा ते केवता अनंता हो पाये हाता बाळकाशी आणि सत्वही गेले नगरीचे हासणे झाले सगळ्यांचे ते तव लांछन झाले जन्मेचे बोलता वाचेशी न बोलावे अशी चिंता करिता रणवनात तेव्हा आश्चर्य वर्तले अद्भुत एक निषेधी त्या यात आली ते अवचिता जातीची ती भिल्लेने मस्तकी काष्ट धारा येऊनी जात असे आपले मार्गाने तेव्हा देखील नयने अपूर्व ग्रामवासी जनांच्या मेळा अवलोकिले अबळा मग मस्तकीचा भारा आपटीला आली ते जनसमुदाय वार्ता ऐकता कर्णवर्णी जे प्रतिवृत्ती माझे शिरोमणी असली ह्या भेटावे नुपल्या गुणी जीव वाया ही बाळका ऐकता ऐसिया वचनाते एरी पतिव्रता धर्माते ते ठाऊक नशेची ते कैसा आचार तोही नकडे परिधी ते नियम एक असे एक पती वचने नशे वंचक सदा सर्व काळ देख पती अज्ञा नशेची स्वप्नी नेणे परदारा ते भाषण करुणा सखी करुणा ते ऐसे सता तेथे राजा जवणगे जातली म्हणे कवन संकट तुम्हा ते निवेदी नृपसत्यमा राही निवेदिली सर्व ही कर्मा तव बोले भामा निषिदाचे मने उदकाना लवलाही मी तव पतिव्रता धर्म नेणे काही परी करता सर्व शेषशाही पाहिन वाईन पवरा उदक घेऊन या करी काय बोले ते अवसरी पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जानपा नेणे परपुरुषाची वार्ता हे तव ठाऊक असे जगन्नाथ ऐसे वंदनीया तत्वता उदक पाणी शिंपी बाळा ते तव यार झाला अद्भुत तत्काळ ताप झाला शांत बाळ हळबळून उठत चरणी उदित निषिद्धचे ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सकळ जन मग राहते रक्षणकार देऊन निषिधी लिला नेऊनी गरविले वरी एक ग्रामतत्व देता झाला नूपनाथ ऐशी निषिधी
पतिव्रता देऊनी समजता आचार असे पतिव्रतेचे कथन लक्ष्मीवधी नारायण हे तिची तुम्हा कथेले संपूर्ण आचरा सर्वज्ञ सर्वांते म्हणून सकळ धर्मा माझी धर्म श्री ते भरतार सेवेचा नेम तयाच्या वचनी प्रेम धर निवर्त सर्वदा मग ते करणे न लग्यान काही एक जप तप साधन आपला भरतार तोची नारायण पावे मोक्ष ते पै या लागे सकळ जनी वृता ते भावार्थ धरवणे मग तया ते पेक्षिना कोणी यम पायध्वनी माथा वंदी स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पदग्रंथ समत मनोरसुत विरचित 8 अध्याय. कृष्ण भगवान की जय.